तू आमच्या होणाऱ्या महाराणींवर हल्ला केलास. आम्हाला सांगितलंस की ती तुझी चूक होती. द्वंद्व युद्धात स्वतःचा बचाव करता करता गायब कसा झालास? कोण आला होता तुझ्या विषयात जो आमच्याशी लढत होता? कोणी वाचवलं होतं तुला? काय वाटलं तुला की आम्ही तुला कैदेत नाही टाकू शकत? I want Samar Singh right now. कशाही कुठल्याही प्रकारे त्याला अरेस्ट करा. तो अजूनही झाशीतच कुठेतरी हाय. बरोबर बोललास तो फ्रेझर. आम्ही झाशीतच नव्हे, तुझ्या कमिशनरीतही हजर आहोत. Sergeants, arrest him. गप्प का उभा आहेस? आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. Now listen to me. The गंगाधररावच्या कोर्टात माझ्या अगेन्स्ट एक वर्ड पण बोललास तर आम्ही हे सांगू की ती दासी जिला गंगाधररावने अरेस्ट केलेला आणि तू सोडवून नेलास ती दुसरी कोण नाही, फ्युचर क्वीन ऑफ झाशी होती. समर सिंग, गप्प राहून तू आमच्यापासून वाचू शकत नाहीस. युअर मॅजेस्टी, क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक बेसिकली डरपोक असतात. बट डोंट वरी, आमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर हा सगळं काय सांगेल. नाही मिस्टर फ्रेझर, आम्ही स्वतः ह्याच्या मुळापाशी जाऊ इच्छितो. या संपूर्ण प्रकरणात गूढ रहस्य लपलंय. समर सिंग, द्वंद्व युद्धात तू आमच्यावर एकदाही वार नाही केलास का? आणि त्या दासीला का सोडवलंस जिला आम्ही कैद केलं होतं? महाराज, योग्य वेळ आल्यावर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातील. आम्ही प्रतीक्षा नाही करू शकत समर सिंग. त्या पत्राने आम्हाला बरंच काही सांगितलंय, परंतु ते पत्र कोणी लिहिलं होतं तूच आम्हाला सांगशील. रघुनाथ, महाराज, याला बंदीगृहात टाका. जशी आज्ञा महाराज. युअर मॅजेस्टी, आय एम सॉरी बट आम्ही याला ईस्ट इंडियाच्या टेरिटरीत अरेस्ट केलेला, मिनिंग झाशी ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर. सो अकॉर्डिंग टू ब्रिटिश लॉ हा आमच्या कस्टडीत राहील. मिस्टर फ्रेझर, याच्या आधी आम्ही तुम्हाला कुठल्याही कैद्याविषयी इतकं व्याकुळ पाहिलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, या प्रकरणात घडलेले सगळे अपराध आमच्या अधिकार क्षेत्रात घडलेले आहेत. म्हणून ह्याचा निर्णय आम्ही स्वतः घेऊ. आय एम सॉरी युअर मॅजेस्टी, but there is nothing I can do about it. My hands are tied because of the law. ठीक आहे मिस्टर फ्रेझर. प्रधानमंत्री जी, जी महाराज. लगेच एक संदेशवाहक फोर्ट विलियम्सला पाठवा आणि गव्हर्नर जनरलला आमचा संदेश द्या की झाशीमध्ये त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी वर्गाने आम्हाला सहाय्य करण्याच्या ऐवजी आमच्या क्षेत्र अधिकारास आव्हान देण्यास आरंभ केला आहे.
आम्ही नक्कीच या गूढ रहस्याची उकल करू. Sergeants, take him away immediately. तात्या गुरु, आम्ही आपल्याला सांगितलंय की समर सिंगला आम्ही राखी बांधलीय आणि त्याला अशा प्रकारे बंदीगृहात नाही पाहू शकत. ते तर ठीक आहे बाळा, परंतु समर सिंगवर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. आणि बाळा, त्याशिवाय तुला वाटलं तरी तू काही नाही करू शकत, कारण की 2 दिवसानंतर तुझा विवाह आहे. आम्हाला झाशीच्या बंदीगृहातून त्याला सोडवायचं आणि त्यासाठी आम्ही समरसिंगला पकडलं. समरसिंगला पकडलं. समरसिंगला पकडलं. समरसिंगला पकडलं. तात्या गुरु, ते समर सिंगला घेऊन चाललेत. ते नक्कीच त्यांना मारून टाकतील. ते पहा तात्या गुरु कसं गुरासारखं वागतात त्याच्याशी. नाही, मी तुला सोडवेन समर भाऊ, अवश्य सोडवेन मी. या बघा, मुतपाक खाण्यात या गोष्टींची गरज आहे. हा, मैदा इथेच आहे. हो, जिलेबी. अरे काय झालं? कोण आहे? मांजर असणार सरकार. मांजर असणार, ते तर असणारच. तुम्ही लोक दरवाजा उघडाच टाकता ना. थोडं लक्ष ठेवत जा रे. बरं ऐका, इथे तूप ठेवलंय, 10 शेर तूप पुऱ्यांसाठी. ते घ्या. हे सगळं सामान आत्ताच एकत्र करून मुतपाक खाण्यात घेऊन या आणि बाहेरून कडी लावून घ्या. महाराणी, धन्य आहे भगवंता, आज तू माझं गाराणं ऐकलंस. मी केव्हापासून या क्षणाची वाट पाहत होते. महाराणी साहेब, आपण जेव्हापासून पिठूरला होतात तेव्हापासून मी तुमच्या शौर्याच्या गोष्टी ऐकत आली आहे. मला माहितीये की तुम्ही एका पिसाळलेल्या हत्तीला काबूत आणलं होतं आणि पिठूरचे राजकुमार नानासाहेबांचा जीव कसा वाचवला होता. महाराणी साहेब, मी तुम्हाला भेटायला खूप उत्सुक झाले होते. आज तुमची साक्षात भेट झाली. मला खूप आनंद झालाय. मला पण तुमच्यासारखंच व्हायचंय महाराणीजी. मला आपली दासी म्हणून ठेवा, कृपा करून नाही म्हणू नका.
अरे देवा, महाराणी कुठे निघून गेल्या? थांब तिथेच. मनू, तू तू कुठे झालीस बाळा? तात्या गुरु हे विचारू नका. आम्ही आपल्याशी खोटं नाही बोलू शकत. आणि तुझा तात्या गुरु आपल्या मनूला संकटात नाही पाहू शकत. सांग कुठे चाललीस? तात्या गुरु, आम्ही फ्रेझरच्या कैदेतून समर भाऊला सोडवायला जात होतो. काय? हो, तुम्हाला तर ठाऊक आहे ना तात्या गुरु, खरं जाणून घेण्याच्या प्रयत्नात आम्ही अशा परिस्थितीत अडकलो होतो की जर समर भाऊनी आम्हाला वाचवलं नसतं तर. मला ठाऊक आहे बाळा, तुझे तात्या गुरु आता तुला कधीही अशा परिस्थितीत अडकू नाही देणार. तात्या गुरु, समर भाऊ घोर संकटात आहे आणि त्याला जर सोडवलं गेलं नाही तर ते नक्कीच त्याला मारून टाकतील. आणि एका भावाने आपल्या मानलेल्या बहिणीसाठी इतकं मोठं बलिदान केलंय, मग त्याच्या बहिणीचं काहीच कर्तव्य नाहीये? आहे बाळा, त्याच्या बहिणीचं पण कर्तव्य आहे. आणि माझा हा देखील विश्वास आहे माझ्या मनूवर की ती असं कोणतंच काम करणार नाही ज्यामुळे तिच्याकडे कोणी बोट दाखवेल. परंतु बाळा, हे हे पिठूर नाहीये, ही झाशी आहे. इथे चोहो बाजूंनी नजरा केवळ तुझ्यावर रोखलेल्या आहेत. कारस्थानांचं जाळं पसरलं इथे, आणि ते सगळे कारस्थानी तुझ्या निष्फळ सत्कर्मांवर शिंतोडे उडवण्यात एका पळाचाही वेळ नाही घालवणार. समजलं तुला? परंतु तात्या गुरु, जर आम्ही गेलो नाही तर अनर्थ घडेल. मनू बाळा, प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच. तात्या गुरु, ही काही साधारण समस्या नाहीये. तात्या गुरु, बरं आम्ही जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही तरी जाऊ शकता ना? बोल! बोल! आता पाठव, तुला कोण वाचवता ते? माझं आयुष्य तर मी पणाला लावलंय, यापेक्षा तू काय करणार? स्वतःची काळजी कर फ्रेझर. तुमच्या साम्राज्याचा अंत निकट आलाय. अम्मीजान, अम्मीजान, तुम्ही हे काय करताय? पाहतेय बेटा की माझ्या नजरेची धार अजून तेज आहे की नाही. अम्मीजान, निशाणा अजूनही अगदी अचूक आहे. आपण केवळ आपल्या निशाणेबाजीच्या शौकासाठी एका माणसाचा जीव घेतला. हा तर शिपाई आहे बेटा. मैदानी जंगमध्ये हेच मरतात. शिकस्त किंवा फतेह बादशाचीच होते. हे सगळं तुझ्यासाठीच तर करते मी. हा तीर गंगाधर रावाच्या हृदयातून आरपार जाऊन तुझ्या डोक्यावर ताज आणून ठेवेल.
अरे देवा, आमची मिठाई कुठे गेली? अवश्य कोणा चोराने नेली असणार, परंतु चोर इथे यायलाच कसा? मी काही भूत नाहीये आणि चोर पण नाहीये. अरे देवा, तू तर अगदी भूतासारखा दिसतोयस. आमच्या कक्षात कसा आलास? आता सैनिकाला बोलावतो. दया करा, पण कोणाला बोलावू नका. मी इथे महाराणींना भेटायला आलीये. मुलगा असून आलीये म्हणतोस? मी मुलगा नाहीये. अरे देवा, ही तर मुलगी आहे. इथे कशाला आलीयेस? मी महाराणींना एक महत्वाची माहिती द्यायला आले आहे. माहिती? कसली माहिती? अरे देवा, प्राची ही कोण आहे? मी जमुना आहे. मी आपल्या भेटीसाठी न जाणो किती दिवस वाट पाहिली. मी आपलं चित्र सुखलाल काकांकडून काढून घेतलं होतं. तेच ज्यांनी महाराजांकरता तुमचं चित्र काढलं होतं. तुम्ही क्रांतिगुरु होतात ना. तुम्ही इंग्रजांना मारलं, त्यांचा झेंडा जाळून टाकलात. मी नेहमी तुमच्या भेटीची स्वप्न पाहत होते. आज भगवंताने आमचं ऐकलं. आपलं दर्शन झालं. ठीक आहे. आता पाहिलं ना? हो. आपण मला तुमची दासी म्हणून नेमा. अगं नाही, आम्ही कोणालाही आमची दासी नेमत नाही. बरं हे तर सांग, तू मला कुठची माहिती सांगायला आली होतीस? ते मी तर विसरूनच गेले. महाराणी साहेब, मोतीबाई इथल्या प्रसिद्ध पंडितांकडे तिच्या स्वयंवरासाठी गेली होती. काय? स्वयंवर? त्या बाजूचा आईना जरा या बाजूला घ्या. आपा, काय? आपले कपडे जे उद्या आपण नाटकात घालणार आहात. बरं सगळं नीट सांग तू. मोतीबाईने त्यांना काय सांगितलं? ती कुठल्या तरी नाटकाच्या बद्दल बोलत होती. नाटक? हो. तिने पंडितजींना सांगितलं, सगळे विधी अशा प्रकारे पूर्ण करावे की महाराज गंगाधर रावांबरोबरच्या आमच्या या शादीला तात्या दीक्षित पण आक्षेप घेऊ शकणार नाहीत. जेव्हा आम्ही असं म्हणू नाटक खत्म हुआ, तेव्हा तुम्ही लगेच बोलायचं नाटक? हे तुम्ही काय म्हणताय? मोतीबाईजी, आम्ही सगळे श्लोक शास्त्राच्या परंपरेनुसार म्हटलेत. हा विवाह संपन्न झालाय. आता आपण दोघं पती पत्नी आहात.